दशकानुदशकं भारतीयांच्या मनावरती अधिराज्य गाजवणाऱ्या सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचं काल निधन झालं। मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। आशा भोसलेंच्या पार्थिवावरती आज दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। त्याआधी त्यांचं पार्थिव हे सकाळी 10:30 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे। दुपारी 4 वाजता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह इतर महत्त्वाचे नेते हे अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत। भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले यांनी हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून त्यांना ओळखलं जातं। तब्बल 6 दशकं त्यांनी इंडस्ट्रीमध्ये आपल्या गाण्यांना आवाज दिलाय। त्यांनी केवळ हिंदीमध्येच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगूसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत। हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आर.डी. बर्मन, ओ.पी. नय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायलेली आहेत। आणि दरम्यान आशा भोसलेंच्या कासा ग्रँड या निवासस्थानावरून आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सूरज, खरं तर आशाताईंचं पार्थिव हे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे। कधीपासून सगळ्यांनाच त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यात येईल? आकांक्षा, नक्कीच कालच आपण पाहिलं तर ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांचं पार्थिव हे त्यांचा कासा ग्रँड या निवासस्थानी या ठिकाणी आणलेलं आहे। कुटुंबियांच्या दर्शनासाठी त्यांनी कालच हा निर्णय घेण्यात आला होता आणि आज सकाळपासूनच खरं तर 9 वाजल्यापासूनच अनेक जी मान्यवर मंडळी आहेत ही पुन्हा एकदा अंत्यदर्शनाला त्यांच्या निवासस्थानी येऊ शकतील, त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासंदर्भात येऊ शकतील। मात्र 11 ते 3 या वेळात हे अंत्यदर्शनासाठी मुळात ठेवण्यात येणार आहे आशाताईंचं पार्थिव आणि त्याच्यानंतर जे पुढचे विधी आहेत या होणार आहेत। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत। याच वेळी कुठलेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये अनुषंगाने पोलिसांनी देखील तशी तयारी केलेली आहे। पोलिसांना देखील तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणारी मान्यवर मंडळी ह्या शिवाजी पार्क स्मशानभूमीपासून ते इथपर्यंत ज्या अंत्ययात्रेत किंवा सहभागी होतील त्यांच्या दृष्टिकोनातून देखील विशेष तयारी ही करण्यात आलेली आहे। जवळपास 6 दशकं ही आशा भोसलेंनी आपल्याला संपूर्ण इंडस्ट्रीत आपल्याला माहिती आहे की सगळ्याच वेगवेगळ्या भाषेत त्यांनी आपली गाणी ही गायलेली होती, जी अजर अमर ठरलेली होती। त्यामुळे एक आठवणींचा मोठा ठेवा हा आज आपल्यात नाही आहे। त्यामुळे मोठं दुःख हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि सकाळपासूनच खरं तर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी नागरिक येण्यास सुरुवात करतील अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि त्या अनुषंगानेच कासा ग्रँड या बाहेर देखील तशी तयारी ही करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। अगदी धन्यवाद सूरज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.